किचनमध्ये असलेली ही गोष्ट वापरून तुम्ही तुमच्या केसांसाठी एक मॅजिकल असं हेअर ग्रोथ जेल बनवून जर लावलं तर तुमचेही केस होतील लांब, चमकदार आणि घनदाट. त्यासाठी कुठेही पार्लरमध्ये जाऊन कुठलीही ट्रीटमेंट घेण्याची किंवा महागडे केमिकल लावण्याची अजिबात गरज नाही. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती साहित्यांपासून आपल्या केसांसाठी एक मॅजिकल हेअर ग्रोथ जेल बनवणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचे केस नॅचरली शाईन करायला लागतील, हेअरफॉल कंट्रोल होईल, तुमच्या केसांमध्ये डोक्यामध्ये कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपटीने केसांची वाढ व्हायला मदत होणार आहे. सोबतच स्मूथनिंगचा इफेक्ट तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे फक्त या मॅजिकल हेअर ग्रोथ जेलमुळे. तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे जेल कसं बनवायचं, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आणि हे कशा पद्धतीनं वॉशआउट करायचं, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, फॉलो करा. त्यातूनही तुम्हाला काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला नक्की आन्सर करेन. तर चला, आजच्या आपल्या घरगुती केसांच्या उपायासाठी आपल्याला पहिलं साहित्य इथं लागणार आहे ते म्हणजे आळशीच्या बिया. केसांसाठी हे एक सुपर फूड म्हणूनच ओळखलं जातं आणि आळशीचा आपण केसांसाठी वापर करतो कारण याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे आपल्या केसांच्या मुळांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सला आतून पोषण देतात. त्यामुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात. केस गळती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कमी होते. प्रत्येकीला केस गळतीची हल्ली समस्या आहे आणि ती समस्या कमी करण्यासाठी आपण या गोष्टीचा आपल्या केसांसाठी नक्कीच फायदा केला पाहिजे. सोबतच आपले केस नॅचरली शायनिंग आणि स्मूथनिंग करण्याचं कामसुद्धा आळशीमध्ये असतं, कारण हल्ली केस धुतल्यानंतर खूप फ्रिझी होतात, खूप कोरडे आणि ड्राय दिसायला लागतात. यासाठी सुद्धा आपल्या केसांना नॅचरल कंडिशनिंग सारखं जे काम आहे हे आळशीच्या बियांमुळे होते आणि त्यामुळे आपल्या केसांना चमकसुद्धा यायला मदत होते. तर असे भरपूर सगळे फायदे या गोष्टीचे आहेत आणि इझिली ही गोष्ट आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये, डीमार्टमध्ये स्वस्तामध्ये मिळून जाते. तर याचा वापर नक्कीच तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा करायला सुरुवात करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांमध्ये बदल दिसायला लागतील, जसे मला माझ्या केसांमध्ये दिसायला लागलेत. तर चला, आता पुढची स्टेप करण्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे एक स्टीलचं भांडं. आता इथं कुठलंही जेल बनवताना किंवा कुठलीही हेअर केअर रेमेडी बनवताना ना, शक्यतो आपण जर्मनचं ॲल्युमिनियमचं भांडं आहे ते अवॉइड करायचं. स्टील किंवा लोखंडाचं भांडं तुम्ही इथं प्रेफरेबली घेऊ शकता. इथं मी घेतलेलं आहे स्टीलचं भांडं. याच्यामध्ये आपण आळशीच्या बिया घेतलेल्या आहेत. दुसरी केसांसाठी फायदेशीर गोष्ट ती म्हणजे तांदूळ. तांदळामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात ना, त्याच्यामुळे आपले खराब झालेले केस दुरुस्त करण्याचं काम तांदळामुळे होतं. सोबतच याच्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन B, C आणि व्हिटॅमिन E त्याच्यामुळे आपल्या केसांवरची जी चमक आहे ती वाढते. केस तुमचे जर रुक्ष, निर्जीव आणि कडकडीत दिसायला लागले असतील ना, तर त्याच्यासाठी तांदूळ भरपूर तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की तांदळाचा समावेश करून बघा, तुम्हाला तुमच्या केसांमध्ये सिल्की शाईन इफेक्ट आलेला दिसेल. आता या दोन गोष्टी मिक्स करून घेतल्यानंतर तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आणि 100% खात्रीशीर वरदान आहे ते म्हणजे मेथीदाणे. कुठलीही तुमची केसांची समस्या असू द्या, ती 100% कमी होण्यासाठी मेथीदाण्याचा वापर होतोच. भरपूर तुमची केस गळती होत असेल ना, तर तुम्ही मेथीदाण्याचं सिरम आहे ते तुमच्या केसांसाठी वापरायला सुरुवात करा. भरपूर त्याच्यामध्ये फायदा होईल, कारण मेथीदाण्यामध्ये निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, ज्याच्यामुळे केसांचे हेअर फॉलिकल्स इतके मजबूत होतात की केस गळती कमी होते आणि तुमचे केस दुपटीने वाढायला लागतील या मेथीदाण्यामुळे. इतके हे पॉवरफुल आहेत आणि खूप जुनी पद्धत आहे केसांसाठी मेथीदाणे वापरण्याची. चिकट पदार्थ असतो जो आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतो. म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या केसांसाठी अतिशय गुणकारी आहेत, फायदेशीर आहेत. म्हणून या तिन्ही गोष्टी आज आपण आपल्या घरगुती हेअर जेल जे बनवणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता चौथी गोष्ट आहे जी प्रत्येकीला आपले केस नेहमी काळेभोर आणि सुंदर राहावेत असं वाटतं, त्यासाठी आपण घेतलेला आहे तो म्हणजे कढीपत्ता. जर तुम्हाला केस गळती तुमची कमी करायची आहेत किंवा पांढऱ्या केसांची समस्या होऊच नये किंवा झाली असेल तर ती कमी व्हावी असं वाटत असेल ना, तर दररोज सकाळी अनोशापोटी 3 ते 4 किंवा 5 ते 6 पानं कढीपत्त्याची खायला सुरुवात करा. भरपूर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक झालेला दिसायला लागेल. त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडासा मी कात्रीने कट करून कढीपत्ता याच्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला इथं घ्यायचं आहे पाणी. आता इथं 1 ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे. पाणी शक्यतो बोरचं घ्यायचं नाही, कारण बोरचे पाणी असेल तर आपल्या केसांच्या गळतीला सुरुवात होते. केस गळती त्याच्यामुळे जास्त प्रमाणात होते. त्यामुळे फिल्टरचं पाणी किंवा साधं पाणी जे असेल ते तुम्ही उकळवून गार करून ते वापरू शकता इथे. आता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ तुम्ही भिजत घालू शकता, अर्धा तास, 1 तास तुमच्या सोयीनुसार.
पण जर वेळ नसेल तर काही हरकत नाही, कुठलीही गोष्ट तुम्ही भिजत न घालता सुद्धा हे केसांसाठीचं मॅजिकल हेअर ग्रोथ जेल बनवू शकता. तर त्यासाठी आता आपल्याला इथं गॅस ऑन करायचा आहे. गॅस आपल्याला सुरुवातीपासून लास्टपर्यंत हाय फ्लेमवर अजिबात करायचा नाही आहे. मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवर आपल्याला ही सगळी प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या केसांसाठीचं हे जे जेल तयार होणार आहे ते इतकं पॉवरफुल तयार होईल की पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला 50 ते 60% इतका रिझल्ट तुमच्या केसांमध्ये दिसायला लागेल. केस तुमचे चमकदार झालेले तुम्हाला दिसतील, सोबतच मऊ झालेले जाणवतील आणि केसांमधला जो गुंता आहे, रेग्युलरली तुम्ही हेअर वॉश करता त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी झालेलं तुम्हाला जाणवेल. त्यासाठी ही प्रोसेस अगदी स्लो गॅसवर व्यवस्थित करणं, सोबतच याचं ॲप्लिकेशन व्यवस्थित करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, हे जेल बनवत असताना मध्ये आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये असलेले तांदूळ किंवा मेथी दाणे एकदम तळाला चिकटून राहू शकतात. तर मध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं एकदम स्लो प्रोसेसवर ही जी प्रोसेस होईल त्याच्यामध्ये आपलं हे जे जेल तयार होणार आहे ते एकदम 100% इफेक्टिव्ह असं एकदम छान नॅचरल जेल तयार होईल, ज्याच्यामध्ये कुठलंही आपण केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाही आहे. त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होण्याची याच्यामध्ये अजिबातच शक्यता नाही आहे. परंतु तरीसुद्धा याच्यापैकी कुठलीही गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या केसांसाठी सूट होत नाही, तर ती गोष्ट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर चला, अशा पद्धतीनं बारीक गॅसवर ही जेल बनवण्याची प्रोसेस आता इथं सुरूच आहे. आता ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची जोपर्यंत आपले मेथीदाणे किंवा तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित शिजून तयार होत नाहीत, किंवा आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे ते अर्ध्या किंवा त्याच्यापेक्षा कमी शिल्लक राहत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जेल बनवून घेण्याची जी प्रोसेस आहे ती गॅसवर सुरूच ठेवायची आहे. आता इथं मेथीदाणे आणि तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहेत. त्याच्यानंतर मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला नॉर्मली थंड करायचं आहे. त्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला एक स्वच्छ बाऊल आणि त्यानंतर हे तयार करून घेतलेलं हे जे मॅजिकल हेअर ग्रोथ जेल आहे ते आपल्याला गाळणीच्या मदतीने छान असं गाळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण जे आहे ना ते कोमट असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो आळशीचा चिकटपणा असतो, मेथीदाण्याचा चिकटपणा असतो किंवा तांदळाचा चिकटपणा असतो, तो सगळा उतरल्यानंतर हे जेल थोडंसं घट्ट होतं आणि मग ते गाळण्याची प्रोसेस आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे हे सगळं मिश्रण कोमट असतानाच गाळणीच्या मदतीने आपल्याला छान असं हे जेल गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय नॅचरल आणि पॉवरफुल आपलं हे मॅजिकल हेअर ग्रोथ जेल तयार झालेलं आहे, घरच्या घरी कुठलंही केमिकल न वापरता, जे आपल्या केसांना देणारे नॅचरल शाईन, स्मूथनिंग इफेक्ट आणि सोबतच आपल्या केस गळती कमी करून केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी याचा भरपूर जास्त फायदा होणार आहे. मलासुद्धा या घरगुती होम रेमेडीजचा फायदा होतो. आय होप तुम्हालासुद्धा तो नक्कीच होईल. तर चला, अशा पद्धतीनं हे जे जेल आहे तर ते आपल्याला केसांना अप्लाय करण्यापूर्वी इथं अजून एक स्टेप आपल्याला करायची आहे, ती म्हणजे याच्यामध्ये आपल्या केसांना नॅचरली मॉइश्चराईज ठेवण्यासाठी आपण इथं ॲड करणार आहोत खोबरेल तेल किंवा कुठलंही तेल जे तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करता. आता इथं मी खोबरेल तेल जे आहे प्लेन, तर ते खोबरेल तेल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही आदल्या दिवशी केसांना तेल लावलं असेल आणि दुसऱ्या दिवशी हे जेल तुम्ही केस धुण्याच्या अगोदर लावणार असाल तर याच्यामध्ये तेल टाकण्याची काहीच गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही केसांना तेल लावलेलं आहे. पण जर तुम्ही केसांना तेल लावलं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हेअर ऑइल ॲड करून व्यवस्थित हे जे जेल आहे तेच केसांवरती अप्लाय करायचं. आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता हे जे जेल आहे ते छान घट्ट झालेलं आहे. जेवढा वेळ तुम्ही हे जेल ठेवाल आणि थंड करून घ्याल तेवढी याची कन्सिस्टन्सी आहे ती अतिशय घट्ट होऊन, तर केसांच्या समस्या कमी करण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हे मॅजिकल हेअर जेल तुमच्या केसांवरती लावून ठेवू शकता. आता हे फक्त 15 ते 20 मिनटं इतकंच तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल हेअर वॉश करायचं आहे. बघा, तुमच्या केसांच्या समस्या भरपूर प्रमाणात कमी झालेल्या तुम्हाला दिसतील या एका मॅजिकल हेअर ग्रोथ जेलमुळे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.